गुन्हास्पद असा मला असं वाटतं हा गुन्हा आहे. म्हणजे जर त्यांनी वेळीच ब्रेक मारला होता आणि त्याच वेळेला तो जर थांबला असता तिकडे, तर मला असं वाटतं आज ज्या आमच्या नाखवा वहिनी गेल्यात त्या आज जिवंत असत्या. कारण मी आत्ता त्यांचे पती त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की ते स्वतः पहिले बॉनेटवर पडले. जेव्हा पाठनं धडक झाली तर ते स्वतः बॉनेटवर पडले. त्यांच्या अंगावर त्यांच्या पत्नी पडल्या आणि जेव्हा ब्रेक मारला त्यांनी तेव्हा ते दोघंही खाली पडले. ही फुटपाथच्या ह्या गाडीच्या ह्या साईडला पडले आणि त्या बिचाऱ्या चाकात अडकल्या. त्या चाकात अडकल्या असताना जर त्यांनी गाडी चालू केली नसली तर आज कदाचित त्यांचा जीव वाचला. पण पळून जाण्याच्या नादात त्यांना फरफटत 3 किलोमीटरपर्यंत नेलं, 3-4 किलोमीटरपर्यंत नेलं आणि त्यांचा त्या फरफटण्यामुळे मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं ह्याच्यामध्ये खरं तर 302 इंटेन्शनली झालेली गोष्ट आहे. हा 302चाच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जो कोण आरोपी असेल त्याच्यावर कडकात कडक कारवाई ही पोलीस स्टेशननी केली पाहिजे. या संदर्भात माझं सिनियर PI साहेबांशी पण बोलणं झालं आहे आणि त्यांनी आश्वस्त केलं की कडकात कडक कारवाई हे पोलीस या सगळ्या प्रकरणात करतील. ते स्वतः जातीने या गोष्टीमध्ये लक्ष घालतील.